सगळ्यात म्हणून लंके साहेब म्हणून प्रतिसाद नाही हे लक्षात ठेवा। मी इथं साहेब म्हणून आलेलो नाही, मी एक शिवभक्त शिवमावळा म्हणून या मोहिमेमध्ये सहभागी झालेलो आहे। त्यामुळं आपल्याला विनंती आहे प्रसार माध्यमांना, गडावर किल्ल्यावर आल्यानंतर, पावनभूमीमध्ये आल्यानंतर, बलिदान स्मृतीस्थळावर आल्यानंतर साहेब कोणाला म्हणायचं नाही। एक शिवभक्त म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि शिवभक्त म्हणून आल्यामुळं या ठिकाणी इतका अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग आम्हाला पाहायला मिळाला। कोण हिंगोलीवरून आले, कोण आपल्या सिंदखेड राजावरून आले, कोण धाराशिव, कोल्हापूर, गगनबावडा, नाशिक वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक या मोहिमेमध्ये सहभागी आहे। अतिशय चांगला 15वी मोहिमेला लोकांचा सहभाग त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तुळापूर या भूमीमध्ये शासनाकडून डेव्हलपमेंट निश्चित चालू आहे, पण शेवट ज्या शंभूराजाने आपल्या धर्मासाठी, आपल्या स्वराज्यासाठी बलिदान दिलं, त्या बलिदान स्थळी आपण जाऊन श्रमदान केलं पाहिजे, वृक्षारोपण केलं पाहिजे, संवर्धनाला थोड्याफार प्रमाणात आपण सहभाग घेतला पाहिजे। या भूमिकेतून आम्ही सगळे शिवभक्त या ठिकाणी आलेलो आहे। कारण ही मोहीम आमची किल्ले शिवनेरी छत्रपती शिवरायांच्या जन्म उत्सव ज्या ठिकाणी साजरा केला, तो जन्मस्थळ, त्या ठिकाणाहून या मोहिमेला सुरुवात झाली आणि आजची ही 15वी मोहीम आहे। निश्चित प्रत्येक मोहिमेला अतिशय लोकांचा सहभाग त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे, शिवभक्तांचा। नाही, या ठिकाणी आलेला प्रत्येक हा छत्रपती शिवरायांचा मावळा आणि छत्रपती शिवरायांच्या परिवारातील हे फक्त निलेश लंके यांचा कुटुंब म्हणजे हे लिमिटेड कुटुंब आहे, पण छत्रपती शिवरायांचा परिवार आहे, हे छत्रपती शिवरायांचं कुटुंब राज्यातील या ठिकाणी आलेलं आहे या शिव मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी। शेवट मी तर कायम सांगत असतो, अखंड हिंदुस्थानामध्ये छत्रपती शिवराय, धर्मवीर संभाजी महाराज हे एक असे राजे होऊन गेले, ते 18 पगड जाती धर्माला घेऊन चालणारे राजे होते, सर्वसमावेशक राजे होते आणि त्यांचा विचार चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांचा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये राहायला पाहिजे, ही यामागे भावना आहे। त्यामुळं हे गड किल्ले, हे स्मृतीस्थळे, हे बलिदान स्थळं, हे प्रेक्षणीय स्थळं नाहीत, हे तुमच्या आमच्या सर्वांसाठी एक ऊर्जा स्रोते, प्रेरणा स्रोते आणि अखंडित अबाधित राहिले पाहिजे, ही यामागे भूमिका आहे। शेवट आपण फक्त टीका टिप्पणी करायचं, सरकारने हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, त्यापेक्षा आपण आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे। त्यामुळं ही मोहीम आम्ही या ठिकाणी करत आहे। सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही कोल्हापूर भागातील भुदरगड किल्ल्यावर गेलो। आम्ही भुदरगड किल्ल्यावर ज्यावेळेस मोहीम करत असताना, आम्ही स्वच्छता करत असताना, आम्ही जगदंबा मातेच्या मंदिराकडे आम्ही ज्यावेळेस साफसफाईला गेलो, त्यावेळेस ती आजही जुन्या एकदम प्राचीन मूर्ती आहे आणि त्या मूर्तीवर कुठलंच छेद नाही, म्हणजे ऊन वारा पावसाला त्या मूर्तीला सामोरं जावं लागतं, त्या जगदंबा मातेला। त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात कागद टाकून त्या ठिकाणी त्या मूर्तीचा आम्ही संरक्षण करण्याचा प्रयत्न केला, पण इतक्या हाईटवर ती परमनंट होऊ शकत नाही। आम्ही पुरातत्व विभागाला अनेक वेळा मागणी केली, पाठपुरावा केला की त्या मंदिराचा जीर्णोद्धार करा, त्यांनी कुठलाही निर्णय घेतला नाही। आम्ही शेवटचं एक पत्र दिलं, जर तुम्ही करणार नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने, तुम्ही आमच्या गुन्हे दाखल केले तरी चालेल, पण आम्ही त्या जगदंबा मातेला उघड्या अवस्थेवर आम्ही पाहू शकत नाही, आम्ही तिथं मंदिराचा जीर्णोद्धार करणार। त्यावेळेस निश्चित पर्यटन विभाग असो, तुमच्या आपल्या सरकारने त्यावर आम्हाला प्रतिसाद देऊन 5.5 कोटी रुपये मंजूर पण केले, त्याच्या कामाला पण सुरुवात होईल। मी आपणाद्वारे महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांना, शिवमावळ्यांना, तरुणांना मी विनंती करू इच्छितो की प्रत्येकाने या अशा मोहिमामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि आपला हातभार या शिवकार्यासाठी लागला पाहिजे, ही या मागे सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे।